नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 1 जुलै अर्थात जीएसटी दिन. जीएसटी दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, जीएसटी काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. मित्रांनो, या जीएसटीच्या घटनादुरुस्ती विधेयकावर तुम्हाला प्रश्न विचारतात. कितवं? तर घटनादुरुस्ती विधेयक होतं 122वं. आणि जीएसटीची घटनादुरुस्ती कितवी? तर 101वी घटनादुरुस्ती संसदेने केली. आणि जीएसटीची अंमलबजावणी कधी मित्रांनो? तर बघा 1 जुलै 2017 मध्ये मध्यरात्री 12चा ठोका पडला. मोदी साहेबांना भाषणाला सुरुवात केली. मेरे प्यारे देशवासियो, आता हे जीएसटी काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर मराठीमध्ये म्हणतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर? तर मित्रांनो, हा अप्रत्यक्ष कर आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, काय की जीएसटी स्वीकारणारा भारत कितवा देश आहे? तर 166वा देश आहे. पाकिस्तानमध्ये आपल्या अगोदर जीएसटी आहे, अमेरिकेमध्ये जीएसटी नाही. जीएसटी मध्ये काय येत नाही? तर मद्य म्हणजे दारू येत नाही, पेट्रोल येत नाही, गॅस येत नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जीएसटीचं ब्रीद वाक्य काय? वन इंडिया, वन मार्केट, वन टॅक्स, हे जीएसटीचं ब्रीद वाक्य आहे. जीएसटी चांगलं का वाईट? तर एखाद्या वस्तूचा जो काही भाव आहे भारतामध्ये कुठं जरी गेलं तर पूर्वी वेगवेगळा भाव होता, पण जीएसटीमुळे एका सूत्रात बांधला गेलाय. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की जीएसटीला सगळ्याच घटक राज्यांनी मान्यता दिली आहे. 28च्या 28 घटक राज्यांनी मान्यता देणारी जर घटना दुरुस्ती कुठली असेल तर जीएसटी आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जीएसटीचे आकडे गोळा करण्याचा अधिकार कोणाला दिलाय? तर भारतीय कंपनी इन्फोसिसला दिलाय. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा की 279A 4 कलमाने जीएसटी परिषद स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार भारतीय संसदेला आहे. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की हे जीएसटी याची अंमलबजावणीचा दिवस 1 जुलै 2017 पासून हा दिवस साजरा करतो. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. थँक्यू.